पुढील 5 दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा। 28 आणि 29 सप्टेंबरला अतिवृष्टीची शक्यता। प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन। मराठवाड्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा। 24 तासात 141 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद। लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्याला पावसानं झोडपलं। जळगावात ओला दुष्काळ जाहीर करा। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची फडणवीसांकडे मागणी। पंचनामे पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन। माढा तालुक्यातल्या पूरबाधित शेतकरी संतप्त। आमदार सदाभाऊ खोतांनी काढला पळ। ग्रामस्थांच्या रोषामुळे खोतांचा दौरा अर्धवट। सत्तेत असून मदत का नाही, गावकऱ्यांचा सवाल। झी 24 तासच्या बातमीनंतर धाराशिवमधल्या करंज गावात सॅनिटरी पॅडचं वाटप। महिलांनी मानले झी 24 तासचे आभार। पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्या। उद्धव ठाकरेंची मागणी। मदतीसाठी विशेष अधिवेशन बोलवा। आम्ही सोबत असल्याचं ठाकरेंचं सरकारला आवाहन। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या कारवर हल्ला। अहिल्यानगरमधल्या अरणगावजवळ अज्ञातांकडून हल्ला। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीला पाठिंबा। पंकजा मुंडेंचं दीपक बोऱ्हाडेंना आश्वासन, तर उपोषण मागे घेण्याची फोनवरून बोऱ्हाडेंना विनंती। अतिवृष्टीमुळे बीडमधल्या उद्याचा ओबीसी महा एल्गार मेळावा रद्द। छगन भुजबळांच्या उपस्थितीत पार पडणार होता मेळावा। मुलगी राजकीय वारसा होऊ शकते का? फेक ट्रोलिंग करणाऱ्यांच्या प्रश्नाचा अनेक वेळा सामना करावा लागला। झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत पंकजा मुंडेंची कबुली।